बापा बापा मंडळी पण एवढा मोठा वलस आलाय बघा यातलं उठलंही पण साईज एक नंबर मंडळी. कंडेल नमस्कार मंडळी, मी आकाश भैर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी आज रात्रीची वाणी मासेमारी आहे आणि आपण चाललो छोट्या वनात. बघा खाडीमध्येच पाणी चमकते म्हणजे आपल्याला कोळी पडेनच. पाणी चमकता पाणी आज बघायला पण मिळेल. चमकता पाणी म्हणजे काय ते पण आज समजेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला आता फिरायला बघा. आता आपण फक्त होडीते जाऊ. आता होड्या काढायला घेतले त्या ठिकाणी त्याच ठिकाणी पाणी चमकतंय. दर्यामध्ये नजारा अख्खा ब्ल्यू दिसे. चला आता आज उडी मारून व्हिडिओ मध्ये क्लिअर नाही दिसत कारण की जे आपल्या डोळ्यातून दिसते ना ते कॅमेरामध्ये दिसत नाही. तर बघू तरी काय मजा येते. रोशनी नहीं दर्शन है. मंडळी आता वाणा उचलायला घेतलंय. आता सर्व होड्या अलग होणार आहे. वाणा उठून भेटू नंतर. पाणी अख्खा वाण्याचा दर्याचा चमकते. कसा मंडळी पाणी चमकताना दिसते एक नंबर ना. आता आराम करतो. तर मंडळी आता वाणा उचलून झालेला आहे. चमकता पाणी आहे, होरं पण मारते. मेन म्हणजे चमकता पाणी आल्यावर पडते ती कोलबी. आज कोलबी बघायला मिळेल ते पण पाऊस. पण टोटल धमाका असेल पण काय थोडं घाई उडणार आहे कारण की माहुर स्टेशनला न्यायला लागेल. पहिलाच वॉल मारून डायरेक्ट माहुर न्यायचं स्टेशनला तर घाई उडणार आहे. जसं होईल तसं दाखवायचा प्रयत्न करीन. बघा मंडळी थोडंच पाणी उडलं आता. बाप्पा तिथे वॉल मारायला आपण या बुसक्यावर जास्त कोलबी आहे. बघा मंडळी पहिला वॉल मारायला घेतलाय. कोलबी पण याचे बघा बाबा हात बघा त्याचे कोलबीने भरले अक्का. ये उमार पहिला वॉल काय जातं का. साप कोलबी अख्खी एक नंबर. डायरेक्ट उचल वरती हात आहे. हा कोळीचा पाऊस बघायला मिळणार. तर पाणी सुकायला लागला बघा आता वलटी. हा एक नंबर आहे. बॅटरीचा उजेड व क्लिअरिटी काय वाटत माहिती आता. बाप क्लिअरिटी तू बघूच नको. ती बॅटरी काढ पाहिजे. बापा बापा मंडळी कोलबी पाऊस. पापा एक टप कोलबी. या मंडळी कोलबीचा पाऊस पहिलाच. मतलब एक टप आहे मग काय एक टप लपायला बोलू मंडळी. एक टप एवढा मोठा वलस आलाय बघा यातलं उठलंही पण. एक टप आहे. एक टप वरती बाबा बाबा हे कोलबीचा पाऊस मंडळी दाखव. बाबा कोलबी क्वालिटी बघा. खाला काय म्हणून कोलबी साईज एक नंबर मंडळी पण कडक काही टाका उचल परत. बघा मंडळी कोलबी सोना समुद्राचा आपला सोना.
एक नंबर कोलबी तो आपला आवडत पडते माहिती. बघा मंडळी, पहिले वाल्याला बघा कोलबी एवढी आली, निवडून ठेवले तिथे, तेवढंच मावर निघाले, एवढी कोलबी. परत वॉल मारतोय पप्पा, तिथे वॉल मारतात. यश गेला तिथे, त्या वॉल्टीवर पण कोलबी भरपूर आले. आपण इथे वॉल मारू आता मंडळी. दुसरा वॉल मागपुरायला. चालती. बघा मंडळी, आवडी भरून कोलबीच पडल्यात. असं कोलबी कोलबी कोलबीचा पाऊस पडला नुसता कोलबी, निस्ती कोलबी. हे मावरं टेन्शनला झालं म्हणजे. बघा रमेश मामा, यश यायला काय रमेश मामा अख्खा वाना बघायचा म्हणले, अजून कोलबी आहे. बघा पापा भरायला घेतलाय आणि इथे कोलबी आहे. मावरं नाही पडलात, मावरं बघा एवढंच पडले. कोलबी काय रमेश मा बाप कोलबी म्हणलेली यश चला तर होडी घेते. आपली होडी भरलेल फोन. पप्पा इतके पाठी निवडते. रमेश माने मी चालू टप घेते. मावरं बघायला काय रे, आज मावरं दाखवायला नाही मिळणार. नंतर दाखवते पिक्चर मध्ये. आता उजेडे 6:15 झाले. उजेडाला पण आले तर रमेश मामा वलटीवर गेलाय. इथे कोलबी बसली अख्खी. कोलबी कोलबी कोलबीचा पाऊस झाला आज. कोलबी भरून घेऊ आपण. साफ कोलबी अशी. चला उचलतो. शिंगाली माकुल बघा, माकुल कसला भेटलाय. कंदील भेटला, कंदील. कंदील आहे कंदील. देवाचा पकड माकुल. माकुल पकड, माकुल पकड, माकुल पकड, माकुल पकड. आवडायचा धुमाकूळ उडकाय. बॅटरी कट, बॅटरी कट. कंदील कंदील दाखव दाखव. कंदील एक नंबर. म्हणजे पकड मला शिंगाला पकड. मंडळी आता मावरा बघायला घेतले. वलटी वाहिलो, शिंगाल्या पडले, कोलबी पडले. हे रमेश महादेव मी पकडे तुझे. हे बॅटरी घाल तुझा हात दो. या शिंगाल्या पकडायला भरपूर हाडा. शिवना शेवरी कडाक. रमेश मला कामठी मंडळी माहुर हे 3 टप आणले अर्धा. पण चालू फलट्यामध्ये. रमेश मामा त्यांची वाईफ ना पण भेटले. माहुरा माहुरा पक्का होता. आता आपली होडी येते काय, जाऊन माहुरा धावू परत. हे काय ओढी नेत आहे. थांबव. आहे धावाला घेते, धावाला घेते. ओळी फिरते ते. त्याला मावरं धावाला घेतले. आपले पहिला माहुरा देऊनच्या याला स्टेशनला गेला. ते दुसरं माहुरा
जाम म्हणजे जाम कोलबी पडली. कंदील आपण गेलो बस तशी कंदील भेटली कंदील. पहिला तर रेकॉर्ड वड्या कोलबी. तेच बोलतो अख्खे सगळे ते कोलबी ते पिशे काढतो. तू विचार कर आवडी कोलबी आली पण लाल कोलबी बघा नाही. काय बोलतो सगळे कोलबी लाल दिसत ना काय लाल बी काय ना सगळी मिक्स आहे बरं ती. काटा काटा ताटाला जा. चल ये आइए आमच्यावर सांगते. माकुल माकुल लिंबू माकुल माकुल आहे कुठे चालेल बोले जाए जाए खड्डा जाए ते कोलबी रांगा सो खड्डा जाए कोलबी काय करा. जेवला 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 लावूया सुकत सुकत लावू. दिसणार टाक. मंडळी सूर्योदय झालेला आहे मस्त एकदम छान वातावरण आहे. लास्ट पाहिजे चला रे ढुकढुक जीव. म्हणजे एवढं शिंगाल्या आणि भुईमोर कोलबी एक नंबर कोलबी एवढा झोपायली. तर मंडळी आता घरी आलोय. आज मस्तपैकी कोलबी पडली. मी पहिल्याच बोललेलो होती कोलबी पडेल कारण की चमकता पाणी ज्यावेळी खाणीमध्ये येतं ना मंडळी त्यावेळी कोलबी भरपूर पडते. जसा जार वाढतो म्हणजे भरती वाढते ना तशी कोलबीचे प्रमाण पण वाढते. जशी घट मारते म्हणजे भरती कमी कमी होते ना तशी कोलबी कमी होते. चमकता पाणी म्हणजे काय? चमकता पाणी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बायोलिमिन्स म्हणतात, मराठीमध्ये जीवदत्ती म्हणतात. अनेक प्रकारचे प्लॅन्टन आणि डिमो प्लँगेट्स नावाचा जीव असतो जो घाबरला ना म्हणजे पाण्यामध्ये थोडी पण हालचाल झाली तर घाबरला तर अंगातला रंग सोडतो. तो आपल्याला दिसतो ब्ल्यू पाण्यामध्ये. त्यालाच मंडळी बायोलिमिन्स म्हणतात. आणि या जीवाची वाढ ना आपल्या इकोसिस्टमसाठी घातक आहे असं म्हटलं पण जाते. पण आपल्या खाडीमध्ये ते चमकता पाणी येतो ना त्यावेळी कोलबी भरपूर पडते. हे आमचा अनुभव आहे आणि मी पहिल्यापासून ते सांगत आहे. जसा ब्ल्यू पाणी येते त्यावेळी कोलबी पण पडायला चालू होते. आणि मंडळी आय होप आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर मंडळी लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मिळू अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय.